महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात वचन साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन रूढी परंपरांवर भाष्य केलं होतं। सर्वधर्मीयांची संसद त्या काळात उभारून प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली होती। यावर आधारित व्याख्यान आणि माहितीपटाचं चित्रदुर्ग मठात सादरीकरण झालं। कोल्हापूर लिंगायत समाजाच्या वतीनं काही वर्षांपूर्वी बसव केंद्राची स्थापना करण्यात आली। या माध्यमातून समाजातील शरण आणि शरणार्थींपर्यंत महात्मा बसवेश्वरांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न होतो। रविवारी 3 ऑगस्ट रोजी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। यश आंबोळे, संध्या वनगुत्ते, महानंदा पाटील यांनी बसव वचनांवरील माहिती सादर केली। दरम्यान हिरेमठ संस्थान भालकीचे महाराज बसवलिंग पट्टदेवरू यांच्या कार्यावर आधारित महाजंगम ही चित्रफीत सादर झाली। त्यानंतर बसवांनांवरील गीतांचं सादरीकरण झालं। तसंच रे मीडिया या संस्थेनं बनवलेला बसवांना हा लघुपट सादर झाला। या माध्यमातून समाजातील शरण आणि शरणार्थींना महात्मा बसवेश्वरांचं 12व्या शतकातील कार्य तसंच त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असलेलं काम याविषयी माहिती देण्यात आली। चित्रपट नाट्य समीक्षक डॉक्टर अनमोल कोठाडिया यांनी या माहितीपटांवर विवेचन केलं। यानंतर SM खतकल्ली आणि MK रत्नापगोळ यांनी दिलेल्या प्रसादाचं वाटप झालं। यावेळी विलास आंबोळे, सरलाताई पाटील, डॉक्टर विश्वनाथ मगदूम, महारुद्र पाटील, डॉक्टर दिलीप माळी, बाबूराव तारळी, डॉक्टर तृप्ती करिकट्टी, अनिल चव्हाण, नंदकुमार डोईजड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।